मामान त्यावेळेला उद्गारलेले स्वतःच्या आईला आणि स्वतःच्या बापाला उद्गार आहे. स्वतःचा भैरू नावाचा भाऊ ते ऐकत होता. मामा म्हणू लागलं, अय हे कळप राखून आणि मोठा वाडा बांधण्यापेक्षा या बाळा धनगराचा एवढा मोठा वाडा राहील तर महाराष्ट्रात काय पण अख्खा जग तो वाडा पाहण्याकरता येईल. अख्खा जग तिथं जेवून जाईल एवढा मोठा वाडा. हॅलो 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 हॅलो. वो देता 1 रुपया वदाच्या आडवं कोणी जाऊ नये. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढली अंतरी प्रेम सुख. आपल्या या पालखी तळाचा नियम असा आहे, कीर्तनासाठी उपस्थित सज्जनांनी कीर्तनाकडे घेतलेल्या अभंगावर विचार किती करायचा च्यापेक्षा कीर्तनाला आल्याच्या नंतर बाळूमामाचं चरित्र हे किती ऐकायचं अशी अपेक्षा आपली आतुरता राहिली पाहिजे. म्हणून कीर्तना तळावरचा एक नियम असा आहे, या पालखी तळावर शांबाबा म्हणजे ते खानदेशातली माई ते काय म्हणतात मला इकडे खानदेश मधले देवना कुत्रा वनात बुवा म्हणे. आता 9 पर्यंत असा भुकस हा पालखी तळावरचा देवना कुत्राशी तिकडे नाव पडी गेल. मला पक्क आहे ना ते म्हणतात पालखी तळा. असं नाही का त्या गावाला शांबाबाचं कीर्तन मामाच्या सेवेत झालेलं नाही. मामाचा सगळ्यात लाडका कीर्तनकार जर असेल तर शांबाबा आहे गड्या. त्या मामानं मला नियमलंय. भाग्य समजावं लागेल तुमचं. आपलं सज्जन अहो एकतर आपल्या पूर्वजानं केलेलं पुण्य असायला पाहिजे, नाही तर आपलं तरी मागच्या जन्मीचं पूर्व पुण्य उदयाला आलं पाहिजे. तुम्ही म्हणाल कशावरून, सांगतो तुम्हाला ऐका. मागच्या जन्मात एकतर आपण लय पुण्य केलेलं असेल म्हणून आपल्याला संताकडून देवाकडे जायला तितकी वेळ नाही मिळाली. संतांचीच पालखी आपल्या गावाला आली. वा नाही तर आपल्या वाडवडिलांना लय पुण्य केलेलं असेल. या मातीमध्ये आपले वाडवडील जेव्हा गेले त्यांनी इतकं पुण्य करून ठेवलं. तुकाराम महाराज जसं म्हणतात का माझ्या वाडवडिलांना एवढं पुण्य केलेलं असावं, माझ्याकडून सेवा घडली नाही तरी मला संताचं दर्शन झालं. विठ्ठल अनुषंगानं तुकाराम महाराजांना 4 चरणाचा अभंग गाथ्यामध्ये दिलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, श्री संताची माथा चरणावरी, संतांच्या पायावर माझा माथा ठेवला त्यामुळं घडला काय, साष्टांग मी दंडवत घातलं त्यानं घडलं काय तर विश्रांती पावलो, मला समाधान वाटलं. माझ्या उर्वरित आयुष्यासाठी जो साठा पाहिजे पुण्याचा तो मला संताकडून आज मिळाला. माझी काया डवरली, मला आनंद झाला. डवरली काया सुखाच्या ओरशी, इतकं सुख प्राप्त झालं आता ते सांगवत नाही. कशानं प्राप्त झालं त्याचं गोड उदाहरण म्हणून त्यांनी शेवटच्या चरणामध्ये सांगितलंय. तुका म्हणे मज न घडता सेवा, एकतर माझ्याकडून सेवा तितकी घडलेली दिसत नाही, परंतु माझ्या वाडवडिलाचं पुण्य मला इतकं मिळालंय. जसं ननावे गावाला वाडवडिलांचं पुण्य किंवा तुमची आमची पुण्य इतकी वाढली का संतांची पालखी आदमापुराहून निघाली. आणि आपण कधी आदमापुराला कदाचित नाही गेलं, परंतु आदमापूरचा बाबा मात्र आपल्या गावाला आला गड्या. म्हणून हा अभंग सेवेसाठी निवडण्याचा उद्देश एवढाच होता. या उद्देशाने आपल्याला पुढील जी कीर्तनाची तयारी आहे ही अभंगानुसार मी करणार नाही. तुकाराम महाराजांना काय सांगितल्याच्या पेक्षा बाळू मामांचं चरित्र होईल तितकं मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. विठ्ठल म्हणून कीर्तनाच्या सुरुवातीला बोलून गेलं सागर महाराज का बरं वाटतं, नाही तर मग नंतर म्हणणार कीर्तनात अभंग कुठं नेला येणेकऱ्याबरोबर दिला तर शेवटीपर्यंत आणला नाही. आमच्या समाधान बाबाला सवय म्हणे कीर्तनात तुम्ही अभंगावर किती बोलले, अभंगावर नाही. ज्या निमित्तानं तुम्ही आम्ही सगळे एकवटला आहोत आणि एका ठिकाणी आलेलो आहोत त्याचं कारण एकच आहे, श्री संत बाळूमामाची पालखी आपल्या गावाला आली. कोण आहे ते बाळूमामा? बाळूमामा म्हणजे नेमके काय होते ज्याला माहीत आहे त्याला माहीत आहे, पण ज्याला माहीत नाही त्यांना प्रचार प्रसार करणं आमचं पोस्टमनचं काम आहे. कीर्तनकार म्हणजे काय आहे? कीर्तनकार म्हणजे महात्मा योगी नाही, योगी जपी तपी वेगळे. कीर्तनकार म्हणजे कोण? कीर्तनकार म्हणजे फुकटची कडीन धावधाव वडी 2-4 पानं पाठ करायचे, कीर्तनात येऊन सांगायचे, 2-5 हजार कमवायचे. पोस्टमनचं काम आमचं. विठ्ठल म्हणून कीर्तन परंपरेसाठी कीर्तनाचा आत्मा जर कोण म्हणत असेल तर कीर्तनाचा आत्मा ताई आमच्याकडे असं म्हणतात, कीर्तनाचा आत्मा म्हणजे साऊंड. ज्या कीर्तनामध्ये साऊंड चांगला, ज्या सप्त्यामध्ये साऊंड चांगला, त्या गावाचा सप्ता हा श्रीमंतीत सप्ता जगत असतो. म्हणून सगळ्यात श्रीमंत आमचा साई साऊंड आम्हाला मिळाला. वा, टॉप 10 साऊंड आहेत आणि त्यामध्ये आमच्या साई साऊंडचं नाव आहे. दादा गोड साऊंड दिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. तत्पद्धतीनं आमचे
ज्यांच्या कंठानं का कोकिळा खाल्ली का कोकिळा गिळली का काय भानगड आहे, पण असं त्यांचं गायन ऐकलं का असं समाधान वाटतं गड्याचे. समाधान महाराज ठाकरे आपल्याकडे आज उपस्थित झालेत. महाराजांना सुद्धा कोटी कोटी वंदन. तत्पद्धतीनं आमचे श्यामांना जे 23 वर्षापासून माझ्या बरोबर कीर्तनाला तुम्ही सगळ्यांना पाहिलेले आहेत आणि तुमच्या गावाला लई दिवस राहिले, त्याच्यामुळं पार गल्ली गल्लीत ते अण्णा फिरलेले आहेत, त्याच्यामुळे श्यामा अण्णा नवीन नाही. मग अण्णा इत्यादी बोलून उपस्थित आहे. त्या पद्धतीनं समाधान महाराज ज्यांचा पाखवाज मी दररोज माझ्याबरोबर आज महाराष्ट्रभर त्यांनी वाटचाल केलेल्या आहेत. प्रत्येक कीर्तनाला ज्यांची मला पखवाजाची साथ मिळते असे समाधान महाराज आवारे पन्हाळेकर महाराजही उपस्थित आहेत. तत्पद्धतीनं आपल्या गावचं गोड रत्न गोड हिरा आपल्या गावाला ज्यांनी युवा कीर्तनकार म्हणून आज असं मस्त वर मान काढलेले आहेत. आनंद वाटतो गड्या, अशा वयातच कीर्तनकार वाढला पाहिजे. नाही तर उगा झाडं लय जुने जातले मग आळे करू करू पाणी घालून त्यांना शोभा नसतात. लहान वयात झाडाचं मोठं झालं पाहिजे गड्या. हा याला बाळपण म्हणतात. आणि बाळपणात ज्याला चांगल्यापैकी श्रीमंती मिळाली त्याला तुमच्याकडे काय म्हणतात अण्णा, ते बालपणामध्ये त्याला बाळस, असा बाळशीदार असा गोड युवा कीर्तनकार आपल्याकडे गावात वाढलाय. आनंद वाटतो त्यांच्यासाठी. एकदा जोरदार टाळ्या. तर पद्धतीनं महाराज ग्रामस्थ मंडळी सगळी पलीकडच्या बाजूला आमच्या महिला मंडळ तुळशी वगैरे घेऊन कलश घेऊन उभ्या आहेत. विनेकरी बाबा या बाजूला आमचे लाडके मृदंगाचार्य, लई गोड हात आहे त्यांचा ना. अगदी कमी वयामध्ये त्यांनी त्या पखवाजावर काय बच बसवला, पण त्यांनी जे सांगितलं ते तो बोलतो. मेलेल्या जनावराच्या कातड्यामधून आवाज काढायचा आहे. सागर महाराज सोपं नाही, मी सुद्धा करून पाहिलंय बरं कधी. लई लागत आहे हाताला. आपण सोडून दिलं हे बरं, डोक्याला कलाई नाही. माझाच माईकन माझंच ऐक असं तत्पद्धतीनं तुम्ही सगळी भाविक मंडळी, सेवेकरी मंडळी, पालखीचे मालक बापू मामा आदी करून सगळी ही सगळी सेवेकरी मंडळी सर्वांच्या चरणविंदावर कोटी कोटी वंदन. आणि मुख्य करून आमच्या तरुण पिढीला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे गड्या. कारण हे बघा, आपण कीर्तन करतो, आपण सगळं करतो इथं, पण आपल्या सगळ्याला पोटभर जेवू घालण्याचं काम जर कोण करत असेल तर आपल्या गावातलं तरुण मंडळ आहे. पण टाळ्या नाही वाजले एवढीच खंत आहे, बाकी काय असं. आणि त्यांना अपेक्षा नाही बरं का आपली, तुमची ना कधी त्यांनी शाल बाळगली ना त्याने नारळाची अपेक्षा केली. आपण उगा कसं आहे, त्यांना कौतुकच करायचं नाही आपलं असं ठरलंय का काय कोण जाणं बा. प्रत्येक बरं का मी त्यातलाच आहे, तुम्ही मी सगळे आपल्या घरामध्ये ना आपण सगळं बघा. तुम्ही घरातली सगळी चोख व्यवस्था ठेवण्याचं काम आपल्या तरुण मंडळीकडे आहे. घरातल्या का म्हातारे झाडी त्यात घर कोण झाडतं, मा बाबा. मग घराचं जाळं जळमट कोण काढतं, बाबी कोण करतं, बारे कोण देतं, आप्पा. घोड कोण पानं पाजत, घोड. आपल्याला असं आहे सगळं करायचं त्याईनं, आणि आपण मी केलं, कोण केलं आणि केलं कोण, असंच आहे गावाचं विठ्ठल. असं तरुण मंडळी. आणि तुम्हाला द्यावे धन्यवाद इतके का एवढं अन्नदान करणं. आपल्या गावाच्या दिमाखामध्ये आपण पालखी सोहळा एवढा रुबाबात इथं आणला आणि तेवढा रुबाबात राखला, हे आपल्या गावाचं कौतुक आहे. खरंच कौतुक. प्रत्येक तळावर आम्ही जातो, प्रत्येक तळावर कीर्तनाला जातोय. बघा हे सेवेकरी मंडळी, त्यांना विचारा. व्यवस्था आपल्या चांदवड तालुक्यात जेवढ्या व्यवस्था गोड आहे का, मी म्हणत नाही दुसरीकडे कीर्तनाला, जिल्ह्याच्या बाहेर आम्ही फिरतो, पण खरंच प्रेम आहे ह्या व्यवस्थेमध्ये. ही व्यवस्था प्रेमाची आहे. उगा कशी तरी तरफडून आपण करत नाही. खरोखर आनंद आहे. एवढे भांडारानं भरलेत, आज इतके नाचलेत, सगळे व्हिडिओ पाहिले दोन बाबा तुमचे आम्ही. आता मग आमची शूटिंगवाले चालू होते ना इथून, मी सगळे व्हिडिओ घर बसल्या बघत होतो. असे गोड तुमचा सगळा, याला म्हणतात आनंद. नाही तर उगा मोले घातले रडाया, नाही असून नाही माया. आणि तसं नाही, खरा आनंद दिसत होता. आणि आपला हा सगळा सोहळा आपल्या गावाला जो हा आला, हा इथून पुढं भविष्यात आपल्याला पाहायला मिळावा. आज आपण व्हिडिओ काढले, आपल्या मोबाईलमध्ये बोजा झाला, आपण डिलीट मारून देऊ, पण गेले पुढचे 100 वर्ष डिलीट होणार नाही. याकरता युट्यूबवर टाकायचं. आणि युट्यूबला टाकलं का आपले हे लहान लहान लेकरं आता जेव्हा मोठले होतील ना, तेव्हा हे पोरं सांगतील, हे बाय मा बाबा असा नाचत होता, कीर्तनाला राहायचा इना घेऊन,
कुठं आहे म्हणले बाळूमामाची पालखी आली ती आमच्याकडं सांगायला असू द्या म्हणून आपल्याकडे विठूचा सोहळा नावाचा चॅनल आलेला आहे. तुमची सगळी दिंडी त्यानं घेतली, तुमचा स्वयंपाक घेतला, तुमचे वाडेकरी येणार आहे, तुमचे कीर्तनकार येणार आहे, गायक वादक, आणि तुम्ही आपण जे बसलेलो जागा आहे का या जागेवरचं आपलं भजन जे देवाला मान्य आहे, बाळूमामाला जे मान्य आहे ते भजन सगळं टिपून घेणार. आणि आज ही कीर्तन उद्याच आपल्याला लगेच प्रसारित होणार आहे. म्हणून जास्तीत जास्त त्याची तयारी करून बसा. कोणा तंबाखू जर हातात असेल तर पटकन खाऊन घ्या. कॅमेरा माग यायच्या आत तोंडात टाका. आई मिसरी बिसरी लावायची असेल तर भट बिट नीट पुसून घ्यायची, नाही तर मग यायला खोड आहे. हे नेमके तेवढंच झूम करतात. पाऊरच चुना घेतला लगेच तिथं. विठ्ठल, असा आदमापूरून निघालेला हा सोहळा आपल्या गावाला आला आणि आपल्या गावानं त्यांची अशी मस्त व्यवस्था केली. म्हणून बाळूमामा त्या पालखीमधून बसणारा बाबा तो फेटेवाला इतका खुश असेल आणि तो एवढंच म्हणत असेल, गड्या हो चांगली तुमची पांढरी पिकू दे, तुमच्या लेकरा बाळाला चांगला आशीर्वाद राहू दे आणि इथून पुढचं जीवन तुमचं सुख आणि समृद्धीत वाढू दे. हीच एक इच्छा ते मामा आपल्याला देऊन जाणार आहे. म्हणून त्यांच्यासाठी एकदा विठ्ठल कोण होते ते बाळू मामा, कुठून आला त्यांचा प्रवास, थोडं त्यांचं चरित्र आपण पाहणार आहोत. आज अभंग नाही पाहणार आपण. एरवी आपण कीर्तनामधून देवाचं चरित्र, संतांचं चरित्र, देवाच्या कथा, संतांच्या कथा खूप ऐकत आलाय. परंतु ऐकायचंय तुम्हाला. पृथ्वीची रचना झाली त्यावेळेला प्रत्येक जातीमध्ये एक एक संतांची निर्मिती झालेली तुम्ही पाहिलीत, तुम्ही वाटून घेतलेत संत. प्रत्येक समाजानं संत वाटून घेतलेत. आज जर आपण चप्पल सांधायला गेलं तर तिथं रविदास महाराजाचा फोटो तुम्ही पाहिलात. आज जर तुम्ही केस कापायला गेलात तर तिथं तुम्ही शेणा महाराजाचा फोटो पाहिला. तुम्ही जर सगळेच्या सगळे इथून निघाले आणि टेलरकडे गेले कपडे बेतायला तर तिथं तुम्ही नामदेव महाराज पाहिलेत. जातीनं संत वाटले का नाही. आपण जर आता ती राहिलंच नाही, आता बिल्डिंगच्या दुकानं झाले नाही तर पाचरा मारायला सगळ्याला जावं लागत होतं. ते आवतं फाटे तिथं जर गेलं आपण तर जळोजी मळोजी नावाचे संत होऊन गेलेत. त्यांची जो पंढरीचा लाकडी मंडप बनवलाय तो त्यांनी बनवलाय. सगळ्या जातीनं संत तुम्ही पाहिलेत. पण एक समाज मात्र असा उरून राहिलेला होता, त्या समाजाचं नाव आहे धनगर. भगवंतानं कदाचित विचार केला असावा का प्रत्येक अवतार आपण जेव्हा घेतला, प्रत्येक अवतारामध्ये आपण जेव्हा गेलो तेव्हा देवाची रूप हीच संत आहेत. देवानं घेतलेले अवतार आहे. प्रत्येक देवानं अवतार घेऊन या भूतलावर माणसासारखं राहिलं. देव माणसं होऊन आलेत, माणसं नव्हते. यांचे अवतार जे झाले ते अवतार माणसासारखे होते, पण माणसं म्हणून त्यांची क्रिया आपल्याला जरी दिसत असेल पण ते माणसं नव्हते. समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणून येईल संत नवती जगा माणसाच्या सारिगे. ते माणसाच्या आकाराचे होते, ते माणसं नव्हते. असो असे आपल्या या भूमीला प्रत्येक संतानं देवाचा अवतार घेऊन आणि माणसाला तरुण जाण्याकरता, माणसाला उद्धरून जाण्याकरता, या जड जीवाचा उद्धार करण्याकरता, या जीवाशिवाचं ऐक्य करून देण्याकरता त्यांनी प्रयत्न केलेला सापडला प्रत्येक संतानं. असो असंच 16 शतकापर्यंत तुकोबाराय दाखवतात. 12 शतकापासून सावता बाबापासून ही निर्मिती आपण पाहिलेली संतांची जी दिसते ही अशीच आली आहे बाबा. 1250 सावता बाबा, 1258 जनाबाई नामदेव महाराज, 1292 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई, त्यानंतर 1530 आता आज ज्यांची षष्टी आहे एकनाथ महाराज, त्यानंतर 1630 तुकाराम महाराज, 17 गेला आणि मग निळोबाराय. निळोबारायाकरता तुकाराम महाराज खाली आले होते. निळोबारायापासून नंतर परंपरा संतांची कदाचित थांबलेली दिसली असावं, म्हणून त्या विश्वनायकानं, हे जगतव्यापकानं विचार केला आणि ते म्हटले आपल्याला सुद्धा जन्म घ्यावा लागणार आहे. आणि एक मात्र कुळ राहिलंय, एक मात्र जाती राहिली, कारण संतांना जात नाही, आपण त्यांना जातीत घेतलंय.
संतांना जात नाही. न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा करू ज्ञानाबाई. भक्त हा जातीत वाटला गेलाय, भक्ताला जात नाही, संतांना जात नाही. परंतु जगाच्या उद्धाराकरता मात्र डोंगर दऱ्यांमध्ये मेंढ्या चारत चारत धनगर नावाचा समाज फिरायचा आणि त्यांच्यासाठी एका संताची निर्मिती व्हायला पाहिजे होती. म्हणून त्यांचं कुळ अक्कोळ गावाला आलेले सापडले आणि अक्कोळ गावाला मायप्पा नावाचे एक सदग्रस्त आलेत. त्यांची मागची पार्श्वभूमी आपण यूट्यूबला याच चॅनलला विठूचा सोहळा नावाच्या चॅनलला पूर्णच्या पूर्ण चरित्र मामांचं टाकलेलं आहे. तुम्ही विठूचा सोहळा नावाचा चॅनल जर सर्च केला तर श्याम महाराज तिला आलेला दिसल आणि त्याची वटवट आहे. संपूर्ण चरित्र बाळूमामाचा आपण टाकण्याचा प्रयत्न 4-5 चॅनलद्वारा केलेला आहे. असो, मायप्पा आणि सुंदरादेवी यांचा विवाह झाला आणि त्यांच्या पोटी मात्र एक गोड रत्न जन्माला येणार होतं. सुंदरमाईची पुण्याई आज आली हो फळाला. सुंदरमाईचं पुण्याई आज आली हो फळाला. गोरगरीबाचा वाली बाळूमामा जन्मला. चंद्र सूर्य सगळ्या ग्रहांना आनंद झाला. 3 ऑक्टोबर 1992 साली बाळूमामा नावाचा एक रत्न जन्माला आला. 1800 जन्म झाल्याच्या नंतर त्या बाळाला एक एक दिवसानं वाढ लागली, वाढीला लागला. आणि हा नाव काय ठेवायचं तर आपण आता बाळूमामा जे नाव घेतलं त्यांनी या मुलाचं नाव ठेवण्याकरता अनेक देवर्षींना विचारलं गेलं. त्याची आधीची कथा आपण आत्ता नाही सांगत आहे कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाही. कारण हा जन्माला येताना जसा माणूस जन्माला येतो तसे त्याच्या पुढे चरित्र घडत असतात. त्याला बाळाचे पाय पाळण्यात म्हणत असतात आणि ते बाळ लहानपणातच ओळखायला यायला लागलं. हे काही साधं सुद्धा बाळ नाही, मग हे कोण असायला पाहिजे म्हणले यांच्या वडिलाच्या कोणीतरी पोटी आलेलं असावं. म्हणून आजोबाच्या नावावरून, आजोबाचं नाव त्यांचा बाळप्पा होतं. बाळप्पा आणि आमाई यांना झालेली ही मायप्पा होते आणि या मायप्पाचा मुलगा आहे हा. म्हणून यांचं नाव आजोबाच्या नावावरून सागर महाराज बाळप्पा ठेवण्यात आलं. विठ्ठल म्हणून या बाळप्पाला एक दिवसानं लहानपणामध्ये लोक पाहू लागले. बाळप्पा काय, बाळप्पाचं वागणं असं तसं नव्हतं. बाकीची लेकरं तोंडाच्या बाजूनं पळायचे आणि बाळप्पा मात्र उलट्या बाजूनं पळायचे. झाडावर चढून बसायचं, कुठंतरी दिवसभर रेंगळत राहायचं, काट्या खुट्यावर झोपायचं आणि आईनं पाहायला गेलं आईचा जीव भाबडा असतो. आता तुम्ही आया झालेलेच आहात इकडचे सगळे टोप्यावाले. आईचा जीव भाबडा, आई मागून जायची. कोण जर नदीवर धुणं धुत असेल तर ए बाई ए ताई ए अक्का अगं माझा बाळू पाहिला का, माझा बाळू पाहिला का. त्यानं म्हणायचं काय त्या बाळाला थोडं शिकवावं. अगं ते काय गावभर हुंदडत हिंडतंय. आईचा जीव कसा व्हायचा गड्या. आई घरी यायची, बाळू अरे बघ गावातली पोरं कशी वागायते तू कसा वागतो. आणि संत होणं सोपं नाही राजाऊ. ज्यानं संतपण भोगलंय ना, ज्यांनी संत झालेत त्यांनी लहानपण असंच भोगलंय. जेव्हा लोकांना लई नावं ठेवलेत, लोकांना तोंडावर शेण मारलं, तेव्हा ज्ञानोबारायाची ज्ञानेश्वरी लोकांच्या डोळ्यासमोर दिसले. लोकांना झोळीमध्ये शेण टाकलं. लोकांना त्रास दिल्याशिवाय माणूस मोठा होत नाही. हे लिहून घ्या कुठंही वाक्य. माणसाला मोठं होण्याकरता लोकांना काठी टोचलेच पाहिजे. आणि लोकांचे ज्यानं काटे टोचलेत, ज्यानं अंगाला लोकांकडून काटे टोचून घेतली, मी उलट बोलेल जगात तोच मोठा झाला गड्या. आतापर्यंतचा इतिहास आहे. सगळ्या मोठ्या माणसाची उदाहरणं बघा तुम्ही. कोणा जर टाळ घेतला आणि एकदा टाळ घेतला का मासारखा एखाद्या भाजण्या, ते जर म्हणायला लागलं ना तुका म्हणे माझे डांग डांग, कारण त्याला दुसऱ्या चाली येत नाही. नवीन आला का त्याला कोणती झालं समाधान बाबा याची सर्व सुख टांग टांग. जर ते म्हणलं ना हा तू टाळ, तू त्याच्या आयुष्यात त्याला भजन जमायचं नाही. पण ते जर म्हणलं ठू टाळ, आपण लापटावाने जर तिथंच बसून राहिलं ना तर चांगला कीर्तनकार होऊ शकतो तो. विठ्ठल राजकारणात काय आमदारकी डायरेक्ट मिळत असते का.
आधी कोतवालकी करावं लागत ती मग सरपंच दुसऱ्याच्या ए बुवा ते नाही आता काय सांगावं तुम्हाला जाऊ द्या लय मला ती आता विचार आपल्याला सांगायला टाइम नाही पण एक विचार सांगून जाईल मी तुम्हाला जितका जितका त्रास जितका ज्यानं जास्त भोगला तितकं तितकं समजावं प्रत्येक क्षेत्रात ते कीर्तनकार क्षेत्र असू द्या वादक क्षेत्र असू द्या विनेकऱ्याचं क्षेत्र असू द्या नाहीतर चुंबडी घेऊन कळशी घेणारच असू द्या यांना सुद्धा काय चांगलं बाई काय धंगाड आहे कुशाल कळशी घेऊन उभी राहिली तिनं दुसऱ्या दिवशी म्हणून द्या लोक काय म्हणतात यापेक्षा आपल्याला काय व्हायचं हे ठरलं पाहिजे मामा पळायचं खेळायचं आणि लोक नावं ठेवायचं बा नावं ठेवायचे बाळूला आई म्हणायची बाळू घरी चल घरी न्यायचं बाबा नको रे असं करू त्यांचे वडील मायाप्पा ते म्हटले हे बघ आपलं पोरगा आता 4 वर्षाचं झाले गाव नाव ठेवायला लागलो किती दिवस आता घरात ठेवायचं सुंदरा देवी अगं एक काम कर याला वळण लागलं पाहिजे म्हणून याला कुठं तरी पाठवलं पाहिजे मग काय करावं या हेतून त्याच गावाच्या शेजारी चंदूलाल शेठ यांच्याकडे वाण्याकडे कामाला ठेवलं विठ्ठला वाण्याकडे कामाला राहिले एका फुटक्या ताळ्यामध्ये जेवायचे त्या थाळ्याला छिद्र होतं एक दिवशी प्रसंग असा आहे ते म्हटले मला काय इथं जेवण करायला लोकांचे जनावरं राखायला लोकांच्या मजुऱ्या करायला जन्माला आलेला नाही मला जगाचा उद्धार करायचा आहे जगाच्या उद्धाराकरता माझा जन्म आहे आणि संतांची जन्म याच्याच करताय येथे वा उपकारासाठी आलंय जगाला मला जे द्यायचंय ते वेगळं आहे यानं एक दिवस चमत्कार दाखवायचा ठरला आणि बाळापणा झोपलेला आहे फुटका थाळा आहे त्यांना जेवण्याकरता तो थाळा ठेवलेला आहे आणि त्या चंदूलाल शेठ वाण्याची आई सहज डोकायला गेली गडी झोपले काय बघायला म्हणून आईनं डोकावून पाहिलं तर त्या थाळ्यात काहीतरी प्रकाश चमकलेला दिसला उजड दिसला म्हणून म्हातारी जवळ गेली पाहते तर ती होती वाण्याची आई म्हणून तिला तिच्या देवाचं दर्शन त्या थाळ्यामधून झालं आई म्हणली बाई काय चमत्कार आहे हो फुटकं थाळं लेकराला जेवायला दिलं त्या थाळ्यात देव जर आहे तिनं ते घेतलं आणि घरात आले चंदू हे बाबा ऐक ना म्हटले काय हे बघ यात देव दिसतोय चंदू म्हटलं ठेव देवाऱ्यात मांडलं देवाऱ्यामध्ये दुसऱ्या दिवशी पालखीत बसलेल्या फेटा बांधलेल्या देवाला जेवायला थाळा नाही म्हातारीने नवा आणून दिला मी म्हणले नाही मला फुटकच पाहिजे बरं लहान लेकरं नाही दिले मला तेच पाहिजे ते नाही का असे बांबूचं जर ते असं एखादं 2 बेड्याचं लाकडं घ्यायचे त्यावर उभे करायचे आमच्या आपाला विचारा हां आणि मग त्यावर एक आडुळा टाकायचा ते चांगलं घर बनवायचं बनवलं का पोरानं म्हणायचं नाही नाही इकडचं मोडलं का नाही परत जोडून द्या आता कसं काय करावं बाबा येड्यात काढून टाकतात लेकरं लय अवघडे असतात जाऊ द्या जे लेकरं खेळले का त्याला माहित आहे आमच्या अण्णाला एक दिवस आमची ती पोरं म्हणली ती ना तू मोठ करून दे म्हणले मोठ मी कीर्तनात सांगितली होती मोठ नाडा वीर दोरी सावता बाबा सांगत होतो आज जसं बाळूमामा सांगतो का आता सावता बाबाचं लहानपण सांगत होतो अण्णानं वीर मोठ नाडा सगळं करून पोरं म्हणले पाणी पाहिजे त्याच्यात अण्णा म्हणले उद्या तुम्हाला मोठा भारी द्यायला लावशील आता याच्यातून काय लेकरच ते जाऊ द्या यांनी थाळा मागितला थाळा दिला नाही 3 दिवस बाळप्पानं उपवास धरला 4थ्या दिवशी आई म्हणले बाबा अरे खा सोन्याचा मागशी तर सोन्याचं देते पण तो फुटका मिळायचा नाही माझ्या देवाचं दर्शन मला त्यात झालं गड्या बाळा म्हणला माय देत नसती ना तू चल नसतो खात ठेव त्याला देवाऱ्यामध्ये बरकत होईन तुझी आणि काढता पाय घेतला विठ्ठल घरी आले मायाप्पा विचारू लागले बाळाप्पा अरे तू कसं आलाच का रे परत गाव नाव ठेवल ना ते म्हणले ठेवलं तर ठेव द्या मला काय आता चाकरी करायची नाही नको इथं राहू बाबा मग एक काम करू आपली मोठी मुलगी त्यांना मोठी मुलगी होती तिचं नाव होतं गंगाई म्हणजे या बाळाप्पाची मोठी बहीण मग गंगूच्या घरी राहा गंगूचं जवळच गाव आहे बरं मग त्या गंगूबाईच्या घरी म्हणजे बहिणीच्या घरी यांना नेऊन ठेवलं विठ्ठल बहिणीची जनावरं राखायला लागले जनावरं राखता एक दिवस जनावरं राखत असताना यांना रानामध्ये काही देवऋषी भेटलेत रस्त्यानं भ्रमंती करत असताना त्यांनी पाणी प्यावं ही इच्छा केली आणि विहीर होती पण कोरड्या विहिरीमध्ये त्यानं डोकावलं आणि हे काठी घेऊन तिथं उभं होतं गड्या कोण हे पालखीतलं हा जो बसलेला देव आहे का खांद्यावर काठी आहे बहिणीची जनावरं चारण्याकरता गेलेला
खांद्यावरची काठी आहे. पाहिलं हो, काय म्हणता, कुठं चालला तिकडं? काय नाही बा, पाणी प्यायचं होतं, पण पाणी तर लई खोल आहे विहिरीत, कसं काढावं, आजूबाजूला तर पाणी नाही. मग तुम्हाला मी पाणी पाजू शकतो, मला खाली जावं लागेल विहिरीत. काय कसं करायचं करा, पण आम्हाला पाणी पाजन. जर गुराखी बाबा तू जर आम्हाला पाणी पाजलं तर तुला असा आशीर्वाद देऊ, तू म्हणशील ते, तुला तू जे बोलला ते खरं ठरणार. हो हो. अवघड विहिरीचे पाणी पाजता. मामाच्या आरतीमध्ये गोडवर नाही, थोड्या वेळानं आरती होईल बघा. प्रसन्न झाले, पाणी खोल विहिरीचं, खाली जाऊन वर आणून पाजलं आणि त्यांनी आशीर्वाद दिला, आजपासून तू बाळप्पा जे बोलणार ते खरं ठरणार. गड्या विठ्ठल. प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला. आशीर्वाद मिळाला, हे घराकडे गेले. यांचं वय 8 वर्षाचं होत आलेलं होतं. जुन्या काळामध्ये लवकर लग्न करायचे. तुमचं कधी झालं? आमचे 35 झाले, अजून करीना तुम्ही, आणि तुमचे घेते लवकर करून. काय धंदा राव. जुन्या काळात लवकर लग्न, म्हणून म्हटले आता लवकर करून टाकू बा. बरं मग लग्नाची तयारी करायची म्हणले, आणि काय राहतं, पोरं जर लय जरा उडान सारखे वागायला लागले, कशानच नाही आकळेन दौंडी बाबा, तर पायखुटी घालत असतात. काय करतात पायखुटी म्हणजे काय? आता तुम्ही त्याच्यातच आहे ना, आहे का यंदा, आहे का नाही? आवत म्हणा पाहाल मी आहे ना, मग गाव लई इंडो तुम्ही पाहुणा नाही टाला. लग्नाचा विचार मनात येऊ देऊ नका, मला लग्न करायचं नाहीये. हे खुळा आहे, काही बी बोलतो म्हणे, खुळाच म्हणायचं. बरं, यांचं बोलणं साधं आहे. अरे मला जगाची लग्न लावायचे, मला जगाची सुख बघायचे, असे मोठे मोठे मंडप माझे टाकले जातील, असा मोठा भंडारा होणार. अरे काय लग्न लावून एकच दिवस लोक खातील, पण दररोज मला भंडारा करायचा आहे लोक करता. बाळूमामाचं त्या काळचं वाक्य. 1 दिवसाचा 2 दिवसाचा भंडारा करून काय करता? अरे मला विश्वात भंडारा करायचा आहे, अख्खं विश्व माझ्या लग्नाला येणार, दररोज माझं लग्न असणार. काय करता रे एका दिवसाच्या थाटाला? 1 दिवस पिवळा कराल, मी अख्खं जग पिवळं करण्याची तयारी ठेवणार आहे. घरचे म्हणे ये बिघडलीच, गंमतच बिघडलेली. हा यांना नाव ठेवायचो. सगळ्यांनी विनंती करून पाहिली, गडी काय ऐका ना. मग मीटिंग बसली, आणि पूर्वीच्या काळात असं होतं, नवरदेव नवरीला पसंत नव्हता करत, मग यायला पसंत करायचा. इकडचे जर बिया निवडणारे असले तर तिकडे सुद्धा खडा कोरणारे असायचे. जोड कोणाचे? हा, इकडचे जर पंढरपूरचे वारकरी तर तिकडचे वळकुड्या बांधणारे. म्हणून तालुक्यापेक्षा काय ते जिल्ह्यापेक्षा काहीचे तालुके मोठले, त्यात काय जोडे यांचे नव्हते पाहत. मग अण्णा हाव ना, मी जुना माणूस आहो, मला जुन्या त्या काळात भाऊ, त्या काळामध्ये पाहिलं नाही आणि सांगितलं, गंगू तुझी मुलगी देऊन टाकू म्हणले बाळाला. हा जमून जाईल. बाळा म्हणला जर माझ्या विरोधात जाल तर बघा अनर्थ होईल, वाहू द्या. मुलीचा बापच म्हणला अनर्थ ना, मी स्वसायला तयार आहे. स्वसाल? हा, माझ्या लग्नाची जमवाजमव जो करीन ना, त्याची माझ्या लग्नाच्या मंडपामधून तिरडी निघल. चालेल तुम्हाला? आणि चालेल म्हणले विठाला. मुलीच्या बापानं पहिनीच काय बोललं तसं घडण, पण यांना मग मी बोलून गेलो, एका विहिरीचं पाणी पाजलं पा, त्यावेळेला साधून दिलेला आशीर्वाद होता. तुम्ही बोलाल ती वाचसिद्धी तुम्हाला मिळाली. याला वाचसिद्धी मिळालेली होती, वाचसिद्धी प्राप्त झाली होती. अजून यांचा चमत्कार जगाला कळलाच नव्हता. पहिला चमत्कार आहे आता मी जो सांगणार आहे, पहिला चमत्कार घडणार आहे. ऐका ना, लग्न लागलं वेळेत, पटकन लग्न लागलं. आणि मुलीच्या बापाला, जो बाबा मुलीच्या बापाला झटकी येऊ लागले, कळच ना काय होतं हे कळालं नाही. आणि मग गागायला लागलं आणि कळालं मी मरतोय गड्या आता. आकड्या येऊ लागल्या, नवरदेवाला बोलवलं, ओ बाळाप्पा, ओ बाळाप्पा, पळा पळा पळा, मला धरलं. हे बघा, तुम्ही म्हणत होता ना तसं घडलं, पण आता लग्न लागून गेलं. मी चाललोय, मी आता शरीर सोडतोय. पण ऐका ना,
या आजपासून ही चित्रब याची काळजी माझ्यावर होती. घरचा करता माणूस जर गेला तर घर वाऱ्यावर उघडं पडन गड्या. म्हणून आजपासून ही जबाबदारी तुम्ही स्वीकारायची. हातात हात घेतला आणि तो हात त्यांनी बाळू मामाचा हात हातात घेतला आणि मुलीचा हात हातात घेतला. आजपासून तुम्ही आज ह्या जबाबदारी स्वीकारायची ह्या कुटुंबाची. आणि मग त्यांनी दोघांनी ही जबाबदारी स्वीकारली. रानावनात ती जनावरं घेऊन जायची, चारून आणायची, दिवसभर भटकंती करायची. भटकंती करून करून एक दिवस विचार केला, अरे यांच्यातच जर राहिलो आणि यांनाच जर लेकरं बाळ झाले आणि इथंच प्रपंच थाटला तर मग नानाव्यापर्यंत नेईल कोण पालखी? मी तर रंगण यांच्यात आणि माझ्यात आणि यांच्यात जर लई जवळीक झाली तर मला लोक परके वाटायला लागतील आणि घरचे आपले वाटायला लागतील. त्यापेक्षा आता एक केलं पाहिजे, माया तयार केली आणि त्या सत्यवाला गर्भ राहिला. विठ्ठल दिसम असं रानामध्ये राहणारी आपण जशी आता आपल्याकडे ही धनगर समाज पाहतोय, कुठंतरी रानामध्ये राहायचं, एवढी एवढी चूल करायची, तिथं मांडणी करायची, तिथं जनावरं वाघरीत घालायची आणि रात्रभर तिथं झोपायचं. काळ कुट्ट रात्र आहे आणि 8वा महिना चाललेला आहे. या बाळाप्पानं पाहिलं, अरे हिला जर लेकरू झालं आणि हिचं लेकरू जर वाढलं ते मला उद्या बाबा म्हणणार आणि माझा जीव त्याच्यात ओतणार. मी त्याचाच प्रपंच थाटणार. जगाचा प्रपंच कधी करू? कधी करायचा? ह्या जगाचा प्रपंच माझ्याच्यानं होणार नाही. म्हणून माया रचलीन सांगितलं गेलं. ऐक ना सत्यवा, काळ रात्र आहे. हे जंगल चांगलं नाही, रान चांगलं नाही, निर्मनुष्य वन आहे. आजूबाजूला सगळ्या काट्या कुपाट्या आहे, डोंगर दऱ्या आहे, भूताची भीती आहे. काळ रात्रीला सांभाळून राहायचं. पण ऐकल तर बाईची जात. तुम्हाला अनुभव आहे का नाही मला माहित नाही. पोळलोचे मस पण सांगत कोण कोणला. विठ्ठल उगा सांगत गोष्ट पांगत जाय, लोक आपल्याला हसल्याशिवाय राहणार नाही. बरोबर का नाही? आता जर मी म्हणलं, अरे भाऊ माय वन किती माहिती का तुम्हाला, इडून घरी जातो, कसे बसे 2-5 हजार बायको इसकून घेतील, तसं तो पशी झोपतो रे. लोक म्हणजे माहित बरं असंच पाहिजे तुला. कीर्तन करतो काय? हा जिरली का नाही? मग त्याच्यामुळे आपण जर गावात आलं ना, आपले पारव असे बसलेले 2-4, प्रत्येक पारव 2-4, तो पारच यायच्या करताय. साऱ्या गावाच्या आधी येऊन बसतात. सांग बाबा कुठे खेळ आज? हा खेळ आणि ते पारव बसले, हा नाही खेळ. मर दे हसणार. यानं विचार केला, यांच्यात राहण्यापेक्षा यांना काहीतरी चमत्कार दाखवला पाहिजे. म्हणून सत्यवा आणि तिची आई गंगाई यांच्या दोघीमध्ये कुजबूज झाली. का ग उद्या जत्रा आहे म्हणले. हा आणि बायाला माहेरचा लई नाद. पुरीला आधी 4 दिवस सांगून ठेवणार, बबे जायचंय बर का. तो बापच ऐकू नको, थांबू नको, मी डळले तर म्हणे मला येच निघायच. पाठच्यालाच निघू आपण दोघी. बरं बरं धनी, आम्ही उद्या जाणार आहोत. कुठं? यात्रा आहे. जायचं म्हणता? अरे रात्र आहे, रात्र वैरायची. तुम्हाला मी मागा सांगून गेलो, हे रान चांगलं नाहीये, हे जंगल आहे, पोटात गर्भ आहे, 8वा महिना लागला. बाईच्या जातीनं जरा सांभाळून राहावं लागतं, भीती असते गर्भाला. असं ऐकल तर नाव ना. पहाटेच निघाल्या, थोडं झांजं वांजं झालं आणि एक मामानं सरपस वाढला. हा हे पालखीत बसलेला यानं असा सरपस वाढला. ज्याही रस्त्यानं गेल्या का तो आडवा व्हायचा, आडवा झाला का दोघी पळायच्या, दुसऱ्या रस्त्याने निघायला पाहिजे, आडवाच व्हायचा. असं करता करता अखेर दिवस उगला बा. खेळ काय बंद नाही. आणि वाड्याकडे आल्या. वाड्याकडे आले तर हा वाड्याचा धनी बसलेला. आल्या काय? का बरं नाही गेल्या मग यात्रेला? अहो काय सांगाव धनी, असा मोठा नाग फडा काढून फुसकरायचा आमच्यावर. मग जायचं ना त्याला ओलांडून. हा जायचं म्हणा ओलांडून. कसं जायचं ओलांडून? पोटात पुरीचा गोळा आहे, कसं पळायचं? मी सांगत होतो. अहो पण एवढा मोठा, काय झालं तुम्ही सांगत होतात, मी नव्हतो सांगत. कसा होता तो? म्हणजे एवढा मोठा म्हणजे याच्यासारखा.
म्हणे कुठं? ते काय ते बाजूला बसतील. हा हेच होतं म्हणले. हेच होतं नाही, हे मीच सोडलेलं होतं, तुम्हाला जाऊ देत नाही. विठ्ठल. पहिला दिवस गेला, दुसरी रात्र आहे. रानामध्ये सांगितलंय बघ सत्यवा सांभाळून, ह काल केलं बरं झालं गेली नाही, आजचा दिवस राखणीचा चांगला आहे. मामानं असं रिंगण केलं आणि रिंगणाला मध्ये त्यांना बसवलं. हे बघा आज अमावस्या आहे. बरं, अमावस्याची रात्र आहे, तुमच्यात तेवढी ताकद नाही आणि प्रत्येकाकडे तेवढी ताकदच नाही बरं का. महिला मंडळ कान माझ्याकडे करा. प्रत्येकानं आपल्या जवळ अशी एखादी वस्तू असावा का ज्यात आपला जीव वाचवता येईल, अशी शक्ती आपल्याकडे असावा. प्रत्येकाकडे पाहिजे. काय आहे मला सांगा. एकतर श्यामबाबा आपल्यावर जर धावून आला, 2 हात करण्याची ताकद पाहिजे, नाही तर त्याच्यात पाया पडायची तरी ताकद पाहिजे. आपल्यात कोणती आहे? आपल्यावर जर एखाद्या आसुरी शक्तीनं जर आपल्यावर चाल केली तर आपल्यात कोणती ताकद आहे? त्याला झडपलं म्हणतात. मामा हे समजून सांगायचे त्या काळात स्वतःच्या बायकोला, पण बायको ऐकल तर बाजूवर बसलं सांगितलंय रान चांगलं नाही, तुमच्याकडे कोणतीच ताकद नाहीये, तुमच्याकडे शक्तीच नाही तिला परत पाठवण्याची. हे बघ रिंगण टाकलं, याच्या बाहेर जायचं नाही. बाय म्हणले ना हो हो लागली, मग म्हणले हो हो लागली तर इथंच खड्डा करायचा आणि इथंच करायची. रिंगण वलंडायचं नाही. मध्यरात्र वलंडून गेली बा. अमावस्याची रात्र आहे, काळ कुट्ट रात्र आहे आणि मामाला आता मात्र हे सगळं करायचंच होतं. आणि त्यांनी ह्या पत्नीला पोटातल्या कळा आणल्या आणि जो पोट दुखायला लागलं, आईला म्हणू लागले आई ग, हे आई माझं काय पोट राहत नाही आता, आई मी गेले आता म्हणून समज. आई म्हणले असंच होतं, तू झाले तेव्हा मला असंच व्हायचं, विचार नको करू, अनुभव आहे माझा. हे बघ बस बाजूला जाऊन बस थोडं. अगं मलमूत्र विसर्जन होऊन गेलं का बरं वाटन तुला. धनी झोपलाय, हळू बोल नाही तर धनी रागवण. आणि बाजावर हा पालखीतलं धनी झोपलेला. पोरगीनं का ऐकलं नाही, जशी उठली आणि दनादना निघाली आणि रिंगणाच्या पायर पाय टाकला आणि काळान घाला घातला, गर्भपतन झाला. पालखीत हा बसलेला बाबा कडाडला, हातात काठी घेतली, सांगत होतो नाही तेच घडलं ना. मोठ्यानं माय पोरगी किंचाळी, आई ग, गर्भ पडला. कच्चा गर्भ पडून गेला. मामान सांगितलं ए ऐके सत्यवा, आणि सासूला सांगितलं ऐके पती तर गेला, हे सगळं माझ्या भरोश्यावर टाकून गेलेला. आजपासून तुझा आणि माझा संबंध सुटला. हे जग माझ्यासाठी सगळं सर्वस्व आहे, तुम्ही माझ्यासाठी कोणीच नाही. का तर तुम्ही माझं ऐकतच नाही ना. आतापासून तुम्ही कोण आणि मी कोण. मामानं त्या क्षणी पाय बाहेर काढला. विठ्ठला पुढं निघाला. तोपर्यंत या पालखीतल्या देवाचं नाव बाळाप्पा होतं. पण ज्या वेळेला यांनी तळ सोडला, बायको सोडली, सासू सोडली, पण आजही तिथं असणारी जी लेकरं होती ती लेकरं या बाळाप्पाला मामा म्हणून माग हाका मारत होती. ओ मामा थांबा, मामा माग पळायची नावगडी पुढे चालल्या. नाही ऐकलं. त्या दिवसापासून यांचं नामकरण नाही झालं, तर लोकांना मामा म्हणून हाक मारल्यामुळं यांना जग मामा म्हणू लागलं. विठ्ठल घराकडे आलेत. घराकडे आल्याच्या नंतर बापानं विचारलं का रे आलास पोरा. आलो. आता इथं थांबायचं नाही, तुझ्या गाया कुठं. कारण यांनी कमरेचा करदोडा विकून एक गाय आणि एक शेळी घेतली होती आणि यांच्या स्वतःच्या मामाकडून 5 बकऱ्या आणलेल्या होत्या. म्हणजे तुझी जनावर माझी जनावर कळपाला दान, मला नाही लागत. अरे मग दुसरे घेऊ, दुसरे लागत नाही. म्हणजे मग मला तू मी नको, मला ते बी नको, मला नाही राहायचं तुमच्यात. अरे म्हणले येड्यासारखंच करताय ना. येड्यासारखं नाही बाबा, ऐकून ठेवा. चरित्रामध्ये, मामाच्या चरित्रामध्ये 62 पानावर मामाची लय गोड कथा आहे बघा, कधीतरी वाचा. मामान त्यावेळेला उद्गारलेले स्वतःच्या आईला स्वतःच्या बापाला उद्गार आहे. स्वतःचा भैरू नावाचा भाऊ ते ऐकत होता. मामा म्हणू लागलं अय हे कळप राखून आणि मोठा वाडा बांधण्यापेक्षा या बाळा धनगराचा एवढा मोठा वाडा राहील तर महाराष्ट्रात काय, पण अख्खा जग तो वाडा पाहण्याकरता येईल. अख्खा जग तिथं जेवून जाईल एवढा मोठा वाडा. हे काय म्हणले याच्या आरोड्याच बंद नाही.
नुसता म्हणले आरोळ्या देतो, चल निघ घराबाहेर. बापालाही सोडलं, आता कुटुंब टाकलं आणि मामाची दिंडी जगाच्या कल्याणाकरता निघाली. विठ्ठल रस्त्यानं चालता चालता एका बापलेकाचा थोडासा उज्जती झालेल्या. विनेकरी बाबा बापलेकाच्या हे या पालखीतल्या बाबाचं चरित्र सांगतोय मी तुम्हाला. हा आता यांना जग मामा म्हणू लागलं. बापलेकाची उज्जत चाललेली. बाप म्हणायचा वारुळ नागरायचं नाही, पोरं म्हणायची आम वारुळ नागरणार. बाप म्हणायचा मा वावरत नाही, नागरून तर पा. माझ्यापासून मी पाहतोय त्या वारुळात घंटीचा आवाज येतो, काहीतरी आवाज करतोय. पोरं म्हणायची येतं काय याचा असंच आहे. म्हणले आमचा म्हातार ना हा बुरसटलेले विचार. तर आपण जुन्या लोकांचं तरण्याचं जमत नाही, हे आजकालचं नाही. हा म्हातार जण म्हणलं ना खालच्या तालीत बोर घ्यायचं, पोरांना म्हणायचं वरच्या तालीत हाणायचं. ते याचं नाही, हे पहिल्यापासून असंच आहे. हे तिथं गेले, तिथं गेल्यावर ते म्हणले हो कोण तुम्ही, सांगितले बरं बरं हे पोरायला समजून सांगा. ते म्हणले पोराव काय म्हणणं रे तुमचं. म्हणले वारुळ नागरायचं. आणि यांना होती वाचासिद्धी. काय होती, बोललं ते घडणार. म्हटले तुम्हाला नागरायचं, हो नागरायचं. नागरा बरं. नागरावर पुढं पाय दिला, एकानं पाय दिला, हातात काढण्या 4 बैल लावलेले आहेत. सर्जा काय नारळ तुटते. जसं ते वारुळ तुटलं असाच आवाज झाला बा त्याचा. वारुळ तुटलं आणि त्या वारुळामधून काळ्या रंगाचं 2 शिंगाचं मोठ्या मोठ्या डोळ्याचं एक जनावर बाहेर निघालं, जे आता ते वाघरामध्ये कोंडलेलं आहे बघा. बाहेर आलं. मामान त्याला उचलून घेतलं. ए बघा माझ्याकडं नागरा कशी आहेत तुम्ही, नागराशाच करीत राहा. आणि बघा जगाच्या उद्धाराकरता आता हे काम करणार. ज्या कोणाला जे काही दुःख असेल ना, जवळ यायचं, ओटी घ्यायची आणि सांगायचं मला दररोज 2 तारखा राहू दे देवा, एक सकाळच्या सत्रात आणि एक संध्याकाळच्या सत्रात. तुम्हाला 2-2 कीर्तनं दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे माझं नाही सांगत मी, ज्याच्या त्याचं दुःख त्यांना सांगायचं. हे जनावर मामानं त्या दिवशी आणि मग याला नाव दिलं, ही जगाचं कल्याण करणारी जगाची आई म्हणून मेंढी माऊली असं नाव तिला दिलं. मेंढी माऊलीच्या नावानं काळा मामा निघालं. 1चे 2 झाले, 2चे 4 झाले. मटक्याकडे मामाचा प्रवास सुरू झाला. मामा पुढे गेलेत आणि यांचा डौला असा तसा नव्हता. ज्या गावाला जायचं ना थोडेफार ती मेंढी माऊली तयार झालेली, तिला लेकरं झाले, ती पिल्लं झालेत, लय गोड गोड लोक यायचे. मामा असा तळावर बसलेला असायचा. 100-200 लोकांचा थवा बसायचा आणि बसल्यावर कोणा काय ज्याचा त्याचा आजार सांगायचा. प्रत्येकानं जास्त त्याचा आजार सांगायचा. मग कोणा जर आपला आजार सांगितला का यायनं त्याला आजाराला तोडगा द्यायचा. एक त्या काळातला डॉक्टर गरड म्हणून आजारी आलं पेशंट. एक पेशंट आलं बघा, पेशंट आलं. मामा म्हणले ए काय आहे तुमचं. ते म्हणले मी डॉक्टर आहे. डॉक्टर आहे तर आलं कशाला. डॉक्टर आहे तर जाय ना दवाखान्यामध्ये. नाही म्हणले सगळे दवाखाने करून थकलो, पण आता मला काय गुण येईच ना. म्हणले काय झाला आजार. म्हणले मला कॅन्सर झाला. इलाज बघा बरं का कसा होता. तुम्ही मामाच्या चरित्रामध्ये ऐका, 150 पानावर गोड कथा लिहिलेली आहे त्यांची. हा मामा म्हणले कुलकर्णीने जे चरित्र लिहिलंय ना, तुम्ही पुस्तकावर बघा. ते कधी कधी मी वाचून सांगत असतो. 2-4 पानं पाठ केले तेवढे सांगणार. काय नाही, थोडं राहिलं आता, 2 पानं राहिलेत फक्त. मामा सांगू लागले आवरायचं का. चालतंय नाही. ते म्हणले लवकर आवरून घ्यावं. थांबायचं चाल द्यायचं. चाल द्यायचं. विठ्ठल आत्ताच आमचे जो पोळ भोयगाव तिकडून मंडळी आली आणि बाबा उभे राहिले आणि घ्या आवरून. नाही म्हणजे जरा सांभाळावं जास्त त्याचं. विठ्ठल त्या गरडांना आजार झालेला होता कॅन्सर. कॅन्सरचा आजार बरा होण्याकरता त्यांना वाटलं मला काहीतरी गोळी औषध देतील. मामानं सांगितलं जा तळावर. हे बघा असा तंबू आहे का, असाच तंबू मामाचा लागलेला असायचा गोड. काय सापडतंय बघा. एक पातेलं होतं आणि त्यात होती मिरची. त्याला आयती मिरची आपल्याकडे म्हणतात, लाल मिरची म्हणतात. ती घेऊन या. आले आणि खा म्हणले ही मिरची. ते म्हणले मामा अहो आजार मला कॅन्सरचा आणि तुम्ही मिरची. अरे खा ना, तुला जर बरंच व्हायचं असेल ना तर खा. वाचासिद्धी होती त्यांच्याकडं. त्यांच्याकडे औषध नव्हतं, वाचासिद्धी म्हणतात याला.
मामानं त्याला औषध म्हणून मिरची खायला दिली, गबा गबा बकणे मारले. डॉक्टर गरडांचं चरित्रात आलेलं आहेत. मामाच्या गरडाचा आजार, कॅन्सर सारखा आजार मिरची खाऊन बरा झाला. अख्खं गाव पाहत होतं. बोला 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 बाळू मामाच्या नावानं लोकाला गुण येऊ लागला. आणि मामाला डॉक्टर नव्हते म्हणत त्या काळात, मग मामाला वैद्य म्हणत होते. बाळू मामा वैद वैद जान मेंढ्या केल्या पैदा पैदा. बाळू मामा वैद वैद जान मेंढ्या केल्या पैदा पैदा. ए बाळू मामा वैद वैद जान मेंढ्या केल्या पैदा पैदा. बाळू मामा वैद 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 केल्या पैदा पैदा पैदा. अवतार थोर रातो आत्मा पुराला. अवतार थोर त्याचं राहणं आत्मा उदळून भंडारा हो ज्ञान गंगेची अमृतधारा. उदळून भंडारा ज्ञान गंगेची अमृतधारा. बेटा हा मस्तकीत त्याला सोन्याची किनार. रेशमी भेटाळोई त्याला सोन्याची किनार. रूप मनोहर छाते नजरे तलवार. रूप मनोहर त्याच्या नजरेत तलवार. बाळू मामा वैदा वैदा ज्ञान मेंढ्या केल्या पैदा पैदा. मामा वैदा वैदा ज्ञान मेंढ्या केल्या पैदा पैदा पैदा. गुलाबे गुलाबे मामाचा पेढा. गुलाबे गुलाबे मामाचा पेढा. ए गुलाबे गुलाबे मामाचा पेढा. गुलाबे गुलाबे मामाचा पेढा. हातात काठी कमल पाठी रंगलं मोठा. बोला बोला बाळू मामाच्या नावानं. गुलाबी गुलाबी मामाचा पेढा. गुलाबी गुलाबी मामाचा पेढा. गुलाबी गुलाबी मामाचा पेढा. मामाचा पेढा. लागली चाहू लग उमटलं पाहू लग. लागली चाहू लग उमटलं पाहू लग. लागली चाहू लग उमटलं पाहू लग. लागली चाहू लग उमटली पाहू लग. मामा तुम्ही येणं केलं हो. मामा तुम्ही येणं केलं हो. तुमच्या येण्यानं अहो तुमच्या येण्यानं नव्या गावचं सोनं झालं हो. तुमच्या येण्यानं नव्या गावचं सोनं झालं हो. तुमच्या येण्यानं नव्या गावचं सोनं झालं. लागली चाहू लग उमटलं पाहू लग. लागली चाहू लग उमटलं पाहू लग. मामा तुम्ही येणं केलं हो. तुम्ही येणं केलं हो. तुमच्या येण्यानं तुमच्या येण्यानं नवे गावचं सोनं झालं हो. तुमच्या येण्यानं नवे गावचं सोनं झालं हो. तुमच्या गावचं सोनं झालं वा समाधान बाबा वा. अरे वाघ असं बाळूमामाची गाणी, हा लय गोड गाणे. लागली या चाहूल ग पडल या पाऊल. त्यानेच गायकाचं काम गायकानं करावं, वादकाचं कीर्तन करावं, त्याच्या थाटात कीर्तन करावं. विठ्ठल मामा वैद्य होते
असे लोकाला गुण येऊ लागले. एक दिवशी मामा मेंढ्या चारायला गेले, एका डोंगरावर बसलेले आहेत आणि आकाशवाणी झाली एकाएकी. ओ बाळू मामा, लोकाला मंत्र देतात, लोकांचे आजार बरे करता, गुरु केलाय का? हे बाकी खरं. गुरु गुरु म्हणलं, हा आपणच गुरु. कोणलाय गुरु गुरु? आपणच. जे कोणलाही गुरु गुरु करतात समजायची याला गुरु नाही. हे असं नाही सोडलेलं. ज्याच्या नाकात व्यसन नाही ते कोणाच्या ट्रॅक्टरला धडक देईन, कोणाचे कांदे खाईन, आणि मग त्याला काय करावं लागतं? हा, त्याला म्हणतात गुरु. विठ्ठल धनीच नाही ना त्याला मालक. आकाशवाणी झाली आणि मामानं ठरलं गुरु करायचा. पण ऐका ऐका, गुरु करीन मी, पण गुरु असा करीन ज्या गुरुनं माझं सांगितलं पाहिजे माझ्या खिशात किती पैसे आहे, माझ्या जवळचे पैसे जो सांगल तो मी गुरु करणार. एके दिवशी मामा पंत मांडला गड्या, आणि एके दिवशी आपापल्या मेंढी माऊलीची सेवा करतायत. सेवेकरी आहे बरोबर. सेवेकरी हे मध्ये बसलेले सेवेकरी आहे का? ही मामांच्या सोबतीची आजचे नाही, ही तेव्हापासून आहे मामांच्या बरोबर. यांना कोणाला जर काय आजार असेल, आता आपल्या तळावर एक मामा आलेले आहेत, साळसाण्याच्या तळावर मी सांगून बसलो. आप्पा त्यांना चालता येत नव्हतं, डॉक्टरांनी घरी पाठवलं. आता यांना काय चालता येणार नाही, घरी पाठवलं. इथं पण आलेले आहेत ते, आणि त्यांना आणून सोडलं. आल्याच्या नंतर मामांचा भंडारा आणि मामांची सेवा, काय ताकद आहे बघा सेवेमध्ये. पलीकडं माझे आदरणीय गुरुवर्य बापू मामा बसलेले आहेत, काय भंडारा ताकद आहे. मामा 2 दिवस काय इथं राहिले, दवाखान्यातून परत केलेला माणूस, ज्याला चालता येत नाही, 4 माणसानं उचलून न्यायची वेळ आहे, असा माणूस कालपासून आपल्या तळावर पायी चलतो एकटा एकटा. ही बाळूमामाच्या भंडाराची ताकद आहे, बाळूमामाच्या सेवेची ताकद आहे. लोक इथं सेवा करायला येतात. ही सगळी सेवेकऱ्यांना विचारा, ही सेवा करतात. कोणाचं तरी दुःख आहे आणि ते दुःख घेऊन जर इथं आलं तर त्याचं दुःख निवारण झाल्याशिवाय राहत नाही. बाळूमामाची ताकद, वाचा सिद्धी होती मामांकडं, आजही ती चालूच आहे. तशीच्या तशी परंपरा आहे. उगाच नाही समाज एवढा लाखोनं जमा होतोय, उगा नाही होत बुवा. मामांच्या तळावर अशी जमा व्हायची. पण मामा यांच्याकडून बरं होण्याकरता फुकट नव्हते बरं करत, मग त्यांच्याकडून ₹100 घेतला जायचा. किती? आणि तो कशासाठी? मला जेव्हा गुरु करायचा आहे त्यावेळेला माझ्या गुरुला गुरुदक्षिणा मला द्यायची. पण त्या गुरुनं मला सांगितलं पाहिजे माझ्याकडे किती पैसे आहेत. हा, मामानं पण मांडलेला, आणि मामांना एक बासरीचा आवाज गोड ऐकायला आला. गारगुटीचे मुळे महाराज मस्त बासरी वाजवत होते. बासरीचा आवाज कानावर पडला आणि त्या आवाजानं गेलेत. तिथं गेल्यावर दर्शन घेण्याआधीच त्यांनी सांगितलं, काय म्हणता बाळा मामा, ₹120 जमून ठेवलेत म्हणे. हा, मी आलो कशाला हे यांना कळालं का? गुरु करायचा म्हणे, आणि जो कोणी माझे पैसे सांगेल त्याला गुरु करायचा ₹120. हे म्हणलं माझा पंत हाच होता, याला कोण सांगत. दर्शनच घेतलं, याला म्हणतात चमत्कार. हा, असा गुरु असावा. मामानं दर्शन घेतलं आणि त्यांनी तक्षणी मामाला लगेच शिष्य करून घेतलं. गारगुटीचे मुळे महाराज, जे आता या पालखीमध्ये अलीकडच्या बाजूने बसलेली मूर्त आहे का, हे मामांचे गुरु आहेत. बोला बोला मुळे महाराजांच्या नावानं. असा गुरु असावा का ज्या गुरुनं माझ्या जवळचे पैसे सांगावत. मामा तळावर आले आणि मामांचं एक पिये होता, त्या पियेचं नाव होतं मरग्या. काय नाव? पियेचं नाव आहे गोड समाधान बाबा. पियेचं नाव मरग्या. मरग्या म्हणले बोला मामा, हे जरा पैसे घेऊन जातो का? म्हटले कुठं? गारगुटीच्या मुळे महाराजाकडे. म्हणले काय करायचं? काय नाही, एवढं घेऊन जा फक्त. त्याला सगळंच कळतं, तू काहीच बोलू नको. हे ₹120 गाठोडं मार्ग्या करवी दिलं, आणि तिथं गेल्यावर आता आपल्याकडे नाही का ते नंदीवाला येतं, ढगाडांग टांगडांग ढगाडांग टांगडांग ढगाडांग टांगडांग. हा हा,
ते आलं का त्याला मग आमची आई सुपात धान्य घेऊन जाती. मग त्यानं एवढं धान्य वटीत ओतून घ्यायचं आणि थोडंसं असं मुठभर परत करायचं. मामान त्यातले 6 आणे मामासाठी मुळे महाराजांना परत केले. मर्ग्यानं मासारखा फेटा घातलेला. फेट्यावाल्याला पैशाचा लय नाद. ते फुकट नकोच म्हणतात असं. मामाच्या तळावर करतात फुकट फक्त, बाकी का नसते करत. ते ना असं इथं नाही चालत पैशाचा ऊत. लय पैशावाले संपवले पालखीतल्या माणसं. हा इथं वाकावंच लागत, इथं नाही चलत चाळे. इथं असे त्यानं 6 आणे खोवले आणि गाराकडे गेला. आता वाड्यावर गेल्यावर त्याच्या काही लक्षात राहिलं आणि कीर्तन करायचं काही लई लक्षात राहत नाही. या गावाला अभंग घेतला पुढच्या गावाला तोच घेतात. त्याच्या काही लई ध्यानात राहत नाही. जाऊ द्या. कळली ते इथं ठेवलेले. आणि काही दिवसांनी गेलं व त्याच्या डोक्याला इतकं टेंगाळ आलेलं. आपल्याकडे टेंगाळच म्हणतात का? पडल्यावर काय येतो डोक्यावर? टेंगुळ. ते टेंगळ आलेलं आणि त्यानं बरोबर असा 8:45 वाजता मामाकडे पोहोचला. मामा म्हणले कीर्तन सुटायचा टाइम झाला, कुठं चाललं बम मारत आता? नाही त्या दिवसाचं. म्हणले काय नाही बा, पण ना माझ्या डोक्याला इतकी सूज आली. सूज नाही आली, नीट विचार कर. अरे गेल्या 2 महिन्यापासून तोंड नाही दाखवलं मार्ग्या तू. कुठे गेल तसा? रांडीच्या त्या डोक्यावर काहीतरी ठुला असन तो आणि तो ध्यानात नसल. विचार कर मामा. चूक झाली मामा. म्हणले काय 6 आणे तुमच्या गुरुनं परत करायला दिले होते, पण ते 6 आणे मी मा बायकोला साडीला वापरले मार्ग्या. त्याचा बलिदा केला ना रे. कसं ते टेंगुळ बरं व्हायचं. या मामाच्या दरबारात खोटं चालत नाही काहीच. कोळसं खोटं करा का पस्ती पचणार नाही. कोणा एवढीशी काडी करू दे एखाद्या दिवशी, दुसऱ्या दिवशी तापलं म्हणून समजा विठ्ठला. मामान त्याला बाजूल केलं. बऱ्याच लोकांना चमत्कार पाहिला. लोक म्हणले इथं चालत नाही. हा त्या काळामध्ये मामानं सांगितलं पोरो हे बघा सगळे जमतात, आपली मेंढी माऊलीला चारून आणतात. अरे पण संध्याकाळची व्यवस्था काय? संध्याकाळी तसं झोपता, भजन नाही, पूजन नाही, काय नाही. अरे गळ्यानं माळ नाही. माझ्या सारख्याला जर गुरु करावं लागलं तर तुम्ही कधी कुठपर्यंत रांडकर राहत्यात? करा, कपाळाला गंध लावत जावा. अरे गुरु करावा. पोरानं गुरु केला. म्हणले मग गुरु केला ना तर आजपासून भजनाला लागा. म्हणून मामानं तळावर भजनाची व्यवस्था केली. तेव्हापासून कीर्तनाची परंपरा ही मामानं घालून दिलेली परंपरा. संध्याकाळी कीर्तन करायचं, एखादा कीर्तनकार बोलवायचा आणि त्याच्या माग आपण सुद्धा भजन म्हणायचं. म्हणणार तुम्ही सुद्धा? हा मस्त भजन म्हणायचं. श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम बोला श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. राम जय जय राम राम जय राम जय जय राम हा इशारा आहे. हा केला इशारा कशाचा? कीर्तन सोडायचं. पण श्यामबाबा पालखीवर जरा लाडका कीर्तनकार असल्या कारणाने त्याने मला 10 मिनिटं दिलेत. किती दिले? ते म्हणले 10 मिनिटं घ्या पण 9ला काटा जाऊ द्यायचा नाही. ते तिकडून आमची इशारा केला मामानं, दुसरं काय. ते म्हणले काटा 9 जाऊ द्यायचा नाही. ते तिकडे बसले. तुम्ही इकडे पाहिलेत का? ते तिकडे बसलेला आमचा मामा, ते तळावरचं फेट्टेवाला मामा. म्हणलं 9 वाजू द्यायचे नाही. आयोजकाला 5 मिनिटं आणि श्यामबाबाला 9ला. ते हायला आले का मामा? बरं तुमच्यासाठी 5 मिनिटं आज दिलेत त्यानं. असो चला. मामाचं चरित्र रंगलंय गोड. मामा असं लोकाला गुण देऊ लागले. मामानं लोकांची तळावरची व्यवस्था केली. ऐकायचंय तुम्हाला? मेतकं नावाचं गाव आहे. मामानं तिथं कीर्तनाची परंपरा केली बा. आणि असं कीर्तन रंगात आलं. कीर्तन संपलं का तळावर मस्त जेवण असायची. त्याला भंडार म्हणायचे. काय म्हणायचे? भंडार. हा व्यवस्था मामानं तेव्हा केलेली व्यवस्था आहे भंडाराची. मस्त असा भंडारा रंगला आणि वरून राजाच्या मनात आलं आपणही भंडाराला जावा. म्हणून त्यानं धो जो सुरुवात केली. मामा बाजावरून खाली उतरलं. ए पावसा, ओय अरे तुला आजच पडायचं होतं का?
अरे अण्णाची नासडी होईल रे. एवढी लांबून लांबून माणसं आलेत, सोन्यासारखी माणसं आलेत रे भंडारा घ्यायला, आणि तू भंडाराची अवस्था बिघडवणार का? ए अरे थांब थांब रे थांब. नाही ऐकत. मामानं काठी खाली ठेवली, खांद्यावरची कांबळ काढली, आणि मामाच्या खांद्यावर कांबळ असायची, पायात करकरीच असा कोल्हापुरी जोडा असायचा, लय भारी चप्पल असायची, मस्त धोतर, लय गबाळ्यावान राहिलं म्हणजे लय परमार्थ चांगलं होतं असं कोण सांगितलं तुम्हाला? नाही तर पा मामाकडे गुलाबी रंगाचा असा गोड फेटा असायचा. मग यायनं गोड गाणं गायलं, एक गाणं मी सुद्धा म्हणून बघतो आता. गुलाबी गुलाबी मामाचा फेटा, गुलाबी गुलाबी मामाचा पेटा, गुलाबी गुलाबी मामाचा फेटा, हे गुलाब्या गुलाब्या मामाचा पेटा, काठी कांबळ पाठी धनगर मोठा, काठी गावना पाटी गुणगर मोठा, काठी कांबळ पाठी धनगर मोठा. बोला बोला बाळू मामाच्या नावानं. अरे गुलाबी गुलाबी मामाचा पेटा, गुलाबी गुलाबी मामाचा पेटा. हो मामाचा पेटा, मामाचा पेटा. असं मस्त मामा बाजावर बसले ना, मामानं खांबळ काढली, काठी खाली ठेवली, अशी भार 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 घरा 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 कांबळ फिरवली. रांडीच्या अण्णाचा नाद जर करणार असेल तर माझ्या लेकरानं काय खायचं? बाबा मेतक्यात शिकुत्रा नावाची नदी आहे, पावसानं प्रवास बदलवला आणि डोंगराच्या पलीकडे नदी सोडून तिकडे निघून गेला. बोला बोला बाळू बाबाच्या नावानं. लोकांच्या लक्षात आलं यांना वाचाशुद्धी आहे गड्या, प्राप्त आहे वाचाशुद्धी. अनेक मामानं केलेले प्रयोग आहेत, अनेक चमत्कार लोकांना मामाचे पाहिलेत, आणि मग मात्र लोकांच्या लक्षात आलं. मग लोक मामाकडे जाऊ लागले. मामा आदमापूरच्या डोंगराला राहू लागले. आदमापुरापर्यंत मामा राहायचे. मग इकडं जर कधी कधी चर्चा झाल्या, आपल्याला सुद्धा जायचं गड्या. नंदाळ नावाचं गाव आहे, तिथले विठ्ठल पाटील नावाचे पाटील आहे. एवढी कथा सांगतो आणि थांबतो. आता मी असं रात्रभरही सांगत राहिलो तर मामाचं चरित्र काय थांबत नाही, आणि आपल्याला टाइम झाल्याशिवाय काय राहणार नाही. पोटात भूक आहे, तुम्हाला काय नाही, पण बिचाऱ्या कांदे काढू काढू मानपाटी एक झाली म्हातारी, सारखी इकडचा पाय इकडं कर इकड. बिचारे शेतकरी माणसं आहोत आपण, आपल्याला कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही, आणि कीर्तन करायला उद्योग नाही. दिवसभर काढायचा झोपा आणि रात्रीचं भुकायचं. ते मग आम्ही बोलून गेलो बा, कुठे तिथंच बसलो होतो, आमचे साऊंडवाले गोड तिथं बसलो. ते म्हणले बाबा आलेत काय? म्हणले आले ना. इकडं बरं म्हणतात, तिकडं म्हणतात देवना कुत्रा वनात बा, आता असा भुकन असा भुकन. म्हणले जाऊ. ते मामा एवढं एक सांगतो फक्त, एवढी हाय का. ती विठ्ठू पाटील नांदाळ्याची. आता ही जी मंडळी बसलीत का मध्ये, शेवेकरी आहेत आपले, मामांची शेवेकरी आहे. यांना आपण शिवाशिव करत नाही, यांच्याकडे आपण जास्त यांना व्यवस्था कशी चांगली राहील याच्याकडे लक्ष देतो. त्यांना पोटाला पोटभर मिळालं पाहिजे बाबा, त्यांना लता कपडा आहे का नाही, गावाची तयारी असते. बऱ्याच गावांना आमच्या शेवेकऱ्याला कपडे घेतलेले आहेत, आहे का नाही माऊली? विचारा त्यांना टाळ्याबाज. सेवेकरांची व्यवस्था ठेवणं हे काम आपलं असतं, गावाचं काम आहे. प्रत्येक गावात आल्याच्या नंतर हे मामाचे दिंडीतले वारकरी आहे, बाळू मामाची वारकरी ही मंडळी. ही दिंडी आपल्या गावाला आली, त्यांचे पाय आपल्या गावाला लागले ना, आपल्या गाव पवित्र झालं. पवित्रता येते यांच्यानं. ऐका, ही सेवेकरी मंडळी तिथं होती सेवेला. नांदाड्याचे पाटील सुद्धा अशी सेवा करायला यायची. सेवा करायला आले, सेवा करत असताना पाटलाला काय तिथल्या त्या कणी आंबीला चालायच्या नाही. मी चरित्र सांगून गेलोय कधीतरी, तळावर बोलून गेलेलो आहे. कारण प्रत्येक तळावर एक कीर्तन आहे, तेव्हा नवीन मी आणावं इकडून असो. पाटलाला हा ऐकणारे वेगळे, त्याच्यामुळं काय चॅनल तोच आहे ना, विठूचा सोहळा. जिथं गेला का चॅनल आपला, मामाच्या तळावर चॅनल तोच. आता उद्या बघा कसं नानावं चमकून दाखवणार ती. हा अशी नानावेला मामाची पालखी आली, मग ती अशी रंग देऊन देऊन आणि असे इफेक्ट देऊन देऊन अशा रील बनवणार, आणि आज जन्म आपली नानावेकर पाहत राहणार गड्या. चला जाऊ द्या, हा त्यांच्यासाठी ते गोडच बनवणार. ऐका ऐका,
विठू पाटलाला त्या कण्या आंबिल्या काय खायचं जीवावर आलं गाड्या. ते म्हणले मला काय त्या कण्या आंबिल्या चलत नाही, मला काय गावच्या भाकरी चलना. कारण दुपारच्या भाकरी थापलेल्या आता संध्याकाळी 9 नंतर खायच्या म्हणल्यावर लय गोड लागत असतील ना शेवेकरी. काय कर बरं मामाचं आणि असंच झालं बा त्याचं. ते पाटील म्हणले नको या खाण्यानं. आम्ही गेले घरी निघून. घरी गेल्यावर मामा म्हणलं शेवा घेतली आणि शेवा सोडून घरी जात असा मग हे मेंढी माऊलीचं राखण कोण करणार. असा सगळेच समाज निघून गेला तर यायला कोण राखणार. घरी गेले आणि जो का गुडगा ठणकू लागला बा. ज्या दिवशी घरी गेले तो दिवस ती रात्र झोपच नाही. सकाळी या डॉक्टर का जाय त्या वैद्य का जाय 4 दिवस फिरले बी नाही करी बाबा. हा कुठं म्हणून गुण येईना. मग काही ननावीची माणसं मामाकडे गेलते आणि त्याईनं पाहिलं. म्हणले विठू पाटलाचा नांदळ्याच्या लय गुडगा दुखून राहिला बा, काय करता येईल मामा. म्हणले त्याईला फक्त घरी जाऊन एवढंच सांगा तुम्हाला मामान तळावर बोलवलं. जी लोक गेले घरी. म्हणले पाटील गुडगा कस काय. अहो लय त्रास होऊ लागला. तुम्हाला मामान बोलवलं गेले का. म्हणले मामा का तुम्ही हे दुखणं तर तिडलंच आहे ना बुवा. मला तिडल्या कन्या खावं ना. या कन्या आंबिल्यात काय ताकद आहे, मामाच्या प्रसादात काय ताकद आहे ऐका. हा जो प्रसाद तुम्ही बनवलाय ना हा प्रसाद नाही तर हा आपला रोग जाणारा औषध आहे. हे रोग जातात यानं. तुम्ही म्हणाल खोट आहे. ऐका ना हे चरित्र बघा तुम्ही. 150 पान नंबर आहे कुलकर्णीने जे मामाचं चरित्र आहे का ते 150 पानावर लिहिलेलं चरित्र मी तुम्हाला वाचून सांगतोय. आता नंदाळ्याच्या पाटलाचं चरित्र आहे लय गोड आहे. पाटलाला 4-5 जणांना धरलं गाडीत टाकलं. सागर बाबा बैलगाडीत टाकलं आणि गाडी घेऊन तिथं आल्यावर कीर्तन झालं. श्यामबाबाचं कीर्तन होतं. तिथल्या यागडा आणि तिथल्या यागडा एका नावाचे असतील ना अनेक. त्या समाधान बाबा गायला होते. आमचे धोंडे बाबा होते. हा साई साऊंड होता. युट्यूबचा 16 चॅनल होता. सगळे नानावकर कीर्तनाला असतील. असा गोड गाड्या मस्त सजलेला मंडप आहे. कीर्तन झाल्यावर मामा म्हणले चला कोणाचं काय काय आहे. मग सेवा करायची पंगत पहिली बसवली जाते. मामाची पहिल्यापासून पद्धत आहे ती. त्यांच्याकरता प्रसाद काढला जातो वेगळा. त्यांची ताटं वेगळी. त्यांना प्रसाद वाटण्यासाठी बसवलं. मग सेवेकऱ्यामध्ये हे जाऊन बसले. आता ही सेवेकरी राहिलीच नव्हती, घरी जाऊन आली होती. मस्त जेवण झालं आणि जेवणाच्या वेळेला मामान पुकारलं नंदाळ्याचे पाटील आले का. म्हणले बसले. ते काय फटकाल घालून त्या तिकडं. खाला का म्हणले. खाला चांगला कण्या आंबिल्या चुरून मुरून हाणला. उठता तर येत नाही ना. गुडगा बघा ना मामा केवढा झाला. पाय पसरून जेवलो. ज्यानं कण्या आंबिल्या खाल्या त्याचा केवढाही मोठा आजार असला तरी बरा होणार. ही भंडाराची ताकद आहे. मामाचा शबूद आहे. नंदाळ्याचं पाटलानं हात टेकवायचे असा हात पुढं करता तर कंबर उचललं आणि नंदाळ्याचा पाटील ताडकन उठून उभं झालं. तडा चालू लागलं. आखा मंडप पाहत होता. बोला बाळू मामाच्या नावानं. अनेक चमत्कार झाले. कीर्तनाचा टाइम संपला. आता पुढच्या गावाला परत. किती काय सांगू गेलं तर मामाच्या कथा संपणार नाही. तुम्हाला ऐकायला गोड वाटणार. अशी मामाच्या कथा. मामा लोकांना बरं करत होते. मामा अखेर 1966 मध्ये मामानं ठरलं आता ह्या जगाला आपण आपलं शरीर थांबवायचं. या जगासाठी आपण थांबायचं नाहीये. जगासाठी मी आहेच. मी नाही अशी जागा नाही. फक्त हाक मारा आणि तुमचा आजार मला सांगा. मी तुमच्यासाठी सदैव उभा. लोकांनी लगबग करायची. ज्याला वाटलं ना अमावश्याला जर तुम्ही आदमापूरला आलात ना राजाओ. आज मामा आलेत आदमापूरहून. पाय ठेवायला जागा नसते. पाय ठेवायला आई लग बग माझा राया. लग बग माझा राया. आदमापुराला जायाची अन गाडी घुंगराची आली. बाळू मामाची घुंगराची आली. बाळू मामाची आदमापुराला जायाची गाडी घुंगराची आली. बाळू मामाची गाडी घुंगराची आली. बाळू मामाची गाडी घुंगराची आली. बाळू मामाची
गाडी घोंगराची आली बाळू मामाची गाडी घोंगराची आली बाळू मामा बोला बोला बाळू मामाच्या नावानं. गाडी घोंगराची आली बाळू मामाची गाडी घोंगराची आली बाळू मामाची गाडी घोंगराची आली बाळू मामाची अशी लोक जायची आणि ज्यांच्याकडे जायला नाही जमलं मामानं ही व्यवस्था आज केलीत. लोक तिथं जाऊन आजार सांगणार. मामान ठरलं लोक माझ्याकडे येतील. जर मी इथं नसल तर मी डोंगरदऱ्यात कुठेतरी भेटल. तुम्ही हाक मारा. तुमच्या गावाकडे सुद्धा मी असणार. म्हणून एका पालखीच्या मामानं 19 पालख्या करून दिल्या आणि 2 नंबरची पालखी श्रीमंत श्री बाळू मामांची ज्या आपल्या रथामध्ये आता आलेल्या आहेत त्या पालखीचा उद्देश एकच आहे. राजा हो, नाही ना तुम्हाला तुमचं दुःख सांगायला येता आलं, नाही ना तुमचं दुःख कोणाजवळ व्यक्त करता आलं. मी तुमच्या गावाला येईल, काही दिवस राहील. माझी मेंढी माऊली तिथं येणार आहे. माझी लेकरं आहे ती. माझ्या लेकरांना सांगा, माझ्या लेकरांना मी इथंच नाही, माझ्या लेकरांना तिथल्या सुद्धा डोंगरामध्ये मी ठेवलेला आहे. नाही कोणा राखली तर दगड धोंडे राखतील, नाही कोणा राखली तर मी त्या लेकरांसाठी व्यवस्था, ही मामानं केलेली व्यवस्था आहे आणि त्यांची व्यवस्था करून दिली. त्यांच्याजवळ तुमचं दुःख सांगा. त्यांचं दुःख सांगितल्यावर हलकं झाल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला गुण आल्याशिवाय राहणार नाही. मामानं दिलेलं वचन. अखेर मामा तिथं शांत झालेत. मामांना आदमापुरामध्ये मरुगाईच्या मंदिरामध्ये आपला देह ठेवला आणि देह ठेवल्याच्या नंतर मामाचं गोड असं मंदिर तिथं. आज जर तुम्ही आदमापूरला सगळी जाणारी माणसं आहात, मला नव्यानं सांगायची गरज नाही. पण मामा बरं झालं आम्ही नाही तिथपर्यंत आलं, आम्हाला नाही यायला जमलं. पण आमच्या ननाव्या गावचं सोनं करण्याकरता मामा तुम्ही आमच्या गावला आलात ना. आम्ही सगळे एकदा वर उभं राहू, हातानं टाळी. कारण कोण जाणं आल्या आयुष्यात परत आपल्याकडे ही वारी येईलच, येतीलच याची काही गॅरंटी नाही. पण आलात आहेस तुम्ही तर आम्ही मोठ्या आनंदानं एकदा मस्त उड्या मारू आणि आमचं दुःख हलकं करू. राहा बरं सगळे उभे. कारण गावकऱ्यांचं मत आहे आमचं जरा नाचून गाऊन मामानं असं आनंदात आम्हाला ठेवावं. असं असं अस्त्रमुख करा, असं अंग मोकळं करा आणि सांगा मामा एवढ्या मोठ्या कोरोनाच्या तडाख्यातून आम्हाला वाचवलं ना. आमच्या 4 पुण्यतिथ्या होऊन गेल्या असत्या. पण मामा हा बघा श्यामबाबा आहे, प्रत्येकानं आपलं नाव घ्या. सांगा मामाला, मामा आमचं दुःख हलकं करा बरं का. हे बघा मी आहे तो. मला जी काही संकट आली होती, संकट निवारण्याची शक्ती मामा तुमच्यामुळं आहे. मामा हाच तो मी विनेकरी आहे, हीच ती मी तुळशीवाली अक्का आहे, हीच कलशावाली आहे. अरे हाच वादक आहे, हाच गायक आहे रे, याच गावातला मी आहे. थोडं थोडं अन्नदानासाठी 10,000 रुपये प्रत्येकानं दिलेत. आम्हीच ती आहोत मामा. तुमची वारी आमच्या गावाला आली ना मामा, आमच्या नानाव्या गावाचं सोनं झालं बरं का मामा. लागली याचा भूल ग, पडला बाबूल ग, लागली चाहूल ग, पडला बाबूल ग, मामा तुम्ही पडला या बाबूल हो, लागली चाहूल ग, पडला बाबूल ग, मामा तुमचं गेलं झालं हो, मामा तुम्ही गेलं हो, तुमच्या येण्यानं मामा तुमच्या येण्यानं ननाव्याचं सोनं झालं हो, तुमच्या येण्यानं तुमच्या येण्यानं सोनं झालं ग. लागली चाहूल ग, पडला बाबूल ग, लागली चाहूल ग, पडला बाबूल ग, मामा तुम्ही येणं केलं हो, तुम्ही येणं केलं हो, तुमच्या येण्यानं ननाव्याचं सोनं झालं हो, तुमच्या येण्यानं ननाव्याचं सोनं झालं हो. तरी नाही का लो, तरी दुसरं येईल, तरी नाही का लो, तरी नाही का लो, तरी दुसरं येईल, तरी नाही का लो. सोनाचं जेवाची बा, गाळ बांधून नेईल, सोनाचं जेवाची बा, सोनाचं जेवाची बा, गाळ बांधून येईल, सोनाचं जेवाची
वारी बाळू मामाची वारी माझा बाळू मामाची वारी बाळू मामाची वारी बाळू मामाची वारी बसा 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 वा 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 सांगा बरं मला किती पैसे दिले तेवढा आनंद झालेली सेवा प्रत्येक दिवसाप्रमाणे मामाच्या चरित्रावर थोडं थोडं बोलण्यासाठी कदाचित मामानं मला दिलेली संधी आहे. नाहीतर कीर्तनकार एकदा दोनदा लय झालं तर 5-6. पण हे बघा आदरणीय बापू मामा असतील, आमचे मामा असतील, आमचे खरंच मामांच्या विषयी किती तळमळ असावं या माणसाकडे पाहिल्यावर कळतं बरं. खरंच ही माणसं नाही देवाचे अवतार आहे राजा. ते 4 दिवस आपण यात्रेला प्रपंच टाकून जातो तर सारखा फोन कुठं गेले जेवले का तू आपली इस्त्री केली का अरे काच्या इस्ताऱ्या रे राजा हो तुमच्या ना आमच्या इस्ताऱ्या करण्याकरता त्यांचा जन्म आहे रे. काय आपल्या इस्ताऱ्या कडक राहण्याकरता या संतांना घेतलेले अवतार आहे देवाचे. हे तुकाराम महाराज म्हणतात हे अवतार मला जेव्हा भेटले तेव्हा माझ्याकडून पुण्य झालं असं नाही तर या ढणाव्या गावच्या जुन्या लोकांना केलेलं कर्म आहे त्यांनी केलेलं पुण्य उदयाला आलं आणि मामांचा तळ आपल्या गावाला आलं. गड्या भाग्यवान आपलं गाव झालं. झालेली सेवा मामांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराजा माऊली द्वारा माऊली ज्ञानेश्वर माऊली कोणाही जागा सोडायची नाही. माझं बोलून झालं का मामा येतील ते त्यांचं नियोजन सांगतील. मला ज्या गावकरी मंडळींनी सगळ्यांनी बोलवलं जरी आमच्या दौंडे बाबाच्या फोनवरून फोन आला असेल पण अख्ख्या गावाचं माझ्यावर प्रेम आहे हे मला दिसलं. माफ करा सप्त्यातली तारीख सुद्धा गमाजी मला घेता नाही येते आणि नाही दुसऱ्याला हवं म्हणलं तुम्हाला नाही म्हणायची वेळ आहे म्हणून. नाही तर सप्त्यातली सुद्धा तारीख मी हक्कानं पण काय माझं नावीला जाय तारखा भरल्या गेल्या असं म्हणून तुमची माझी परत भेट होईलच असं नाही. पण ज्या मामान भेट करून दिली ना गड्या हा जगाचा नक्कीच बाप आहे. दुःख तुम्ही त्याला सांगा. मी सांगितलं माझं निवारलं बरं का आम्ही सांगितलं आणि तळावर आलं ना प्रत्येकानं 2 घास खात जावा. किती मोठ्या घरचा असन आणि किती मोठ्या घरचे असन सांगू तुम्हाला. म्हणून या इथं जवळ गाव आहे आणि श्यामांना साक्षीला आहे समाधान बाबा बाप मामा त्या गावाला गेलो तुम्ही इथं जवळ हा शेंबळेला कीर्तन केलं तिथं मंदिरावर आणि तळावर कीर्तन केलं ना आम्ही म्हणलं काय तिथं नुसत्या दरवाजचा भात लोकायच्या भाकरी त्यापेक्षा आपलं 9 ते 11 वाळकेवाडीला कीर्तन आहे मस्त. 11 वाजता इकडं भजी बिजू काढायला लावलेत यायला. म्हणलं मला भजीला आवडते मिरचीचे भजी काढा. बाळूमामा म्हणला टकुऱ्याच्या मिरच्याचे भजे खायला चाललास. घाटच चढत होतो आम्हाला गावचा घाट चढून झाला हो चांगला आणि चालू गाडीचे लाईट गेले. नारदाच्या गाडीवर सांगतो बाळूमामा तिकडं चालू गाडीचे लाईट गेले. वाळकेवाडी गाव आहे. मी माईकवर का सांगतो हे सगळं माहिती मी भोगलं. तुमचा वेळ नको म्हणून सांगतो कोणावर अशी भीताय नको कोणाला. बुवा गाडी मार्शल गडी चालू आहे ना लाईटही लागाना. फिटर आली आमचे शिंगव्याचे पोलीस पाटील आहे ते पाटील तिथं आमच्या गाडीतच होते आणि नाही साक्षाला काय नाही बुवा म्हणले आमची गाडी घेतो हां ठोंबरे पाटील पाटील ते त्यानं 2-4 फिटर बोलवले जागेवर त्या गावातली त्या घाटवर चढून आल्यावर गाव आहे आणि त्या फिटर म्हणलंय आमची गाडी घेऊन जा तुमची गाडी लावून द्या. ते झाकण असं आपटलं वरचं बोनट खटकन लाईट लागली गाडीची. समोरच्या लोकांना दुसरा बाबा उभा करायचा ठरला. इथं वाळकेवाडीला आपल्या विचार वाळकेवाडी करायला त्याईनं तिकून गाडी काढली. आमची गाडी इकडून येत होती. बाबा अख्खं इंजिन जळून गेलं आमच्या स्विफ्टचं अख्खं वालही जळाली. त्या सगळे चिटकून चाटकून गेलं. चालू गाडीचा नाश फक्त एकाच भाज्याच्या प्लेटनं झाला. तुमचा राजा तुमचं
असं नको व्हायला. मी भोगले असे किती उदाहरणं माझ्याकडे आहेत. ते बाप मामा लागले तिकडून हसायला लगे. माय गाडी गेली बरं वाटलं बा तुम्हाला. हे का 2 घासी तर खात जावा. आणि हे खाल्लं का हे नुसतं जेवण नाही आहे, हा प्रसाद आहे. तुमच्या कुटुंबाला घेऊन येत जावा, मामाच्या चरणाला लावा. मामाचा भंडार ज्याच्या कपाळाला लागला ना राजो, मला माहित नाही नशीब बदलल का नाही, पण उद्या येणारं दुःख निदान तुमचं सुखात परिवर्तन होईल यात शंका नाही गड्या. म्हणून सगळ्यांनी एकदा वर हात करा. टाळी वाजणार नाही, टाळ वाजणार नाही, मस्तपैकी फक्त वर हात करायचं आणि टाळी वाजणार. आणि टाळी झाली, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञानराज गोपाळा शिलाय वाटी, हा सखा परमात्मा आपल्याला प्रसाद देणार आहे. फक्त टाळी माझ्या बरोबर वाजणार. हा एक वा नावेकर. स्वर्ग आहे गड्या आपलं गाव. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एक नामदेव